दादा नमस्कार. नमस्कार. कधीपासून तुम्ही येते येत आहे नाश्ता मी करायला? आता 20 वर्ष झाले. मी सकाळी 6 वाजता धंदा चालू असतो ना, तर तसंच असतो. कांदे पोहे, शिरा, उपमा हे चालूच असतो. तुम्हाला जास्ती काय आवडतं? आम्हाला ते उपमा आवडतो. हा काय? हा, 20 वर्षापासून खाताय. आणि काय इकडचं सगळ्यात जास्ती तुम्हाला काय आवडतं? शिरा पोहा शिरा पोहा. अरे वा. तर नेहमी खात असता काही ते? नेहमी. किती वर्षापासून इथे येत आहे तुम्ही? हा, हो का? अच्छा, काय म्हणजे नेहमी काय घेऊन जाता मग तुम्ही? साबुदाण्याची खिचडी जी मला फार आवडते. किती वर्षापासून ताई इथे घेताय तुम्ही सगळं नाश्ता इथे? 5 वर्षापासून. आणि काय नेहमी तुम्हाला आवडतं का इथून काय घेता? हाँ क्या? आप इधर आ रहे हो नाश्ता करने? मैं इधर ये 12-15 साल 15 साल से आ रहे हो? हाँ। क्या बात है. और कैसा लगता है नाश्ता आपको? अच्छा है ना. अच्छा, आपको सबसे ज़्यादा क्या अच्छा लगता है? उपमा और पोहा. उपमा और पोहा. अच्छा अच्छा, धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. आपण आता आहोत लोअर परेलला आणि हा बघू शकता की कामगार वर्ग इथून पूर्ण इकडे कामाला येत असतात. आणि तिथेच एका त्या गल्लीमध्ये हे एक आपलं मराठी आहे, तर त्यांचा एक व्यवसाय आहे लहानसा. तर चला जाणून घेऊ त्यांचा व्यवसाय कसा चालला. दादा नमस्कार. हां नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मंगेश काशीनाथ चव्हाण. मंगेश चव्हाण. तर दादा किती वर्षापासून व्यवसाय करताय? हे 20 वर्षापासून. 20 वर्षापासून इथेच एकाच जागी हां एवढ्याशा लहानशा स्टॉलवर? हां. क्या बात आहे. आणि सोबत तुमच्या हां? सोबत तुमच्या या माझी तुमच्या मिसेस मिसेस? अच्छा ताई नमस्कार. काय नाव आपलं? तेजस्वी मंगेश चव्हाण. अच्छा, तेजस्वी चव्हाण आहे. आणि ह्या आई आहेत का तुमच्या? हां. आई नमस्कार. काय आई नाव तुमचं? माझे सुनीता काशीनाथ चव्हाण. सुनीता चव्हाण. अच्छा, तर आई आता हा सांगा की व्यवसाय आत्ता सकाळचे आता 7 वाजले, 7-7:30 वाजले, तर हा व्यवसाय एवढा इथे तुम्ही लावताय, तर किती वर्षापासून व्यवसाय इथे चालू आहे? हे तसं म्हणायला गेलं तर हे नाही 20 वर्ष सांगितली, हां. पण जास्त 30 वर्ष तरी व्हायला आले आम्ही इथे धंदा करतोय. 30 वर्षापासून. हा 30 वर्षापासून. कुणीच चालू केला हा? सुरुवात पहिल्या कोणी? सुरुवातीला माझ्या मुलांनी केला अलिबागचा धंदा. तुमचा मुलगा म्हणजे अजून एक मोठा मुलगा हा, आहे तो का? वारला माझा 2016ला मुलगा. अच्छा. त्याने अलिबागचा लावला होता. त्याच्यानंतर मग हे आम्ही ताकाचा लावला पहिला. हां. पहिला चायनीजचा लावला, नंतर तो बंद झाला, मग नंतर ताक लशीचा लावला. हां. आणि मग ह्यो आम्ही आता 10 वर्ष झाली हे लावतोय आम्ही. हे पोहे, कांदा पोहे सगळं, हे शिरा, उपमा. म्हणजे खिचडी. नाही ना म्हटलं तर आपण म्हणजे 30 वर्षापासून आपण हा, व्यवसाय हा, करतो. भाजी चपाती सगळं आम्ही. आणि हे आम्ही इथे बघतोय की भरपूर काही वस्तू तुम्ही इथे ठेवत असता. तर किती वाजता उठून मग हे सकाळी हे सगळं चालू आम्ही करता? 5 वाजता 4:30ला 5ला उठतो आम्ही. 4:30 वाजता उठता आणि त्याच्यानंतर हा सगळे बनवायला ते चालू करतात. तर बनवायला. ह्याच्यामध्ये तुम्हाला बनवायला मदत तुमच्या सुनबाई फक्त करतात? आम्ही दोघीच करतो, सून आणि मी. अच्छा, हे एवढं सगळं जेवणापासून सगळं, नाश्त्यापर्यंत सगळं, सगळं. तर काय काय आपण ठेवतोय दादा याच्यामध्ये? याच्यामध्ये बघा आता पोहे ठेवलेत. दाखवा ना एक माला एक खोलून दाखवा. साबुदाणा खिचडी. उपमा आहे, खिचडी आहे. अच्छा, उपमा खिचडी. खिचडी आहे आणि आता उपमा आहे. हा, भाजी चपाती. अच्छा. शिरा आहे. हा शिरा आहे का? भाजी अच्छा. आहे भाजी. आणि मित्रांनो बघू शकता ही भाजीच आहे. त्या अशा पिशवीमध्ये बांधून ठेवलेलं असतं, जेणेकरून म्हणजे हा कामगार वर्ग इथे राहणार आहे त्यांना अडचण ना व्हायला नको म्हणून पटापट सगळे हे चपात्या आहेत सगळ्या, हे शिऱ्याचे पॅकेट बिकेट सगळे बांधून ठेवलेलं असतं. हे एवढे सगळे पदार्थ ठेवले आणि त्याच्याबरोबर आणखीन तुम्ही ताक पण ठेवता म्हणजे ताक आहे, लस्सी आहे. ताक लस्सी हे सगळं एवढं. सून बनवते माझी. ताक लस्सी हे सगळं ती बनवते. होय का? फक्त मी तिला हे करते, मदत करता? मदत करते सगळं करून द्यायला, कापून बिपून हे नाही, खरंच कौतुक आहे तुमचं. आत्ताची जी परिस्थिती चालू आहे त्याच्यामध्ये नवरा बायको जरी राहत असतील, म्हणजे दोघं जरी नवरा बायको जरी राहत असतील, तेवढं लहान कुटुंब असेल, तर फक्त एका माणसाचं पण जेवण बनवायचं असेल तर सकाळपासून खूप कसरत असते. तर तुमचं खरंच कौतुक आहे. एवढं सकाळी एवढं उठून हे एवढं सगळ्या वस्तू बनवायच्या आणि लोकांना पर्यंत पोचवायच्या. आणि सगळं आमचं व्यवस्थित, सगळं बऱ्याच बिरात पण आम्ही घरातला, बाहेरचं आम्ही काहीच नाही याच्यामध्ये मिक्स करतो. बाहेरचं काही मिक्स करत अजिबात नाही, नाही. सगळं घरचं आणि आपलं. सगळ्यांना आवडतंय आमच्या गिरायकांना. हा सगळे ना. कस्टमर आमचे खूप ते आवडीने खातात आमच्याकडे. हा ना. दादा वेगळं काय कामाला येते नाही, ह्याच व्यवसायावर तुमचा सगळ्या म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण याच्यावरच आहे. सगळं माझी मिसेस करते आणि मी इथं ती मला. ताईंचं पण खूप कौतुक आहे की एवढ्या सकाळी उठून. लॉकडाऊनच्या आधी तर लॉकडाऊनमध्ये तर इंडस्ट्रीमध्ये हां 70 ते 80 डबे आम्ही पोचवत होते. सकाळ संध्याकाळ, सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. अच्छा, म्हणजे लॉकडाऊनमध्ये लोक घरी बसलेले त्यावेळेला पण तुमचा व्यवसाय चालू होता? इंडस्ट्रीमध्ये टिफिन पोचवायचे. अच्छा,
किती टिफिन जायच्या त्यावेळेला? 70 ते 80 टिफिन होते. होय का? दोन्ही टायमाला 100 डबे जायचे आमचे. सकाळी संध्याकाळी. हा. क्या बात आहे. सगळे दोघी जणी मेहनत करायची. मी आणि पोचवायचं दोघी काम. तर येत आणि फक्त एकच बाई आम्ही चपात्या करायला घेतलेली होती. हां हां म्हणजे ती लोकां चपात्या खूप लोक पहिलीच म्हणतात की करायची. चपात्या आमची सून करायची पण हा. नंतर मग तिला जमाना म्हणून मग ती एका बाईला ठेवली होती आम्ही. अच्छा लोक म्हणतात की लॉकडाऊनचा खूप फटका बसला, खूप नुकसान झालं. तर काही अशी पण लोक आहेत की त्याचा त्यांना लॉकडाऊनचा त्यांना फायदाच आलेला आहे. फायदा त्यामुळे म्हणजे 80-100 डबे जाणं म्हणजे काय लहान गोष्ट नाही आहे आणि त्याला मेहनत पण आहे तेवढीच. हो, मेहनत आहे. तर आमचा बघा चॅनलच्या थ्रू आमचा प्रयत्न असतो की आपले असे लहान लहान व्यावसायिक मराठी आहेत की ते व्यवसाय असे लहान लहान आपले स्टॉल रस्त्यावर टाकून व्यवसाय करतात, तर त्यांचा व्यवसाय वाढीसाठी आमचा प्रयत्न असतो. ठीक आहे. तर मी आता सर्वांना जास्तीत जास्त मी विनंती करेन की आपले असे लहान लहान मराठी व्यवसाय आहेत त्यांचे व्यवसाय वाढायसाठी सगळ्यांनी खूप प्रयत्न करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रयत्न करा की आपला मराठी माणसाचा व्यवसाय वाढला पाहिजे. आत्ता ह्या अशा मुंबईमध्ये आपली मराठी माणसं खूप कमी राहिले, म्हणजे बोटावर मोजण्यासारखे राहिलेले. तर यांना जर टिकवायचं असेल, आपल्या मराठी माणसाला व्यवसायामध्ये पुढे आणायचं असेल, तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून विनंती करेन की जास्तीत जास्त हे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि प्रयत्न करा की आपल्याच माणसापासून आपण खरेदी करायचं. तर मला आता आई एक सांगा की जर कोणाला ना घरच्या प्रोग्रामसाठी येते जर नाश्ता मागवायचा असेल तर देऊ शकताय का आपण? हा. हा. अच्छा तर त्याच्यासाठी काय नंबर सांगाल? 96 96 19 19 35 35 1557. 1557. टिफिन पण आणि नाश्ता पण. अच्छा टिफिन आणि नाश्ता. तेजस्वी चव्हाण. ठीक आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आई भेटूया आणि खूप खूप तुमचा धन्यवाद आहे, सगळ्या तुमच्या कुटुंबाचा धन्यवाद आहे की खूप छान उपक्रम करताय आणि नक्कीच आपण प्रयत्न करू की तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले लोक बघतील आणि 50,000 बघतील तर त्याच्यातले 50 जण तरी इथे पोचतील असा आमचा नेहमी प्रयत्न राहतोय. ठीक आहे. तर धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा. ठीक आहे. धन्यवाद. आमची लसी